लक्षात ठेवा, परमात्मा परमेश्वरानं दोन गोष्टी आहेत. ब्रह्म्यानं फाडली रेख, 60वी अक्षर लिही आणि जन्म मरणाचं करून रजिस्टर देवानं केली. आपला जन्म तारीख कोणी सांगते? कोण सांगते? आपली आई सांगते, आपली वडील सांगते. हो, जन्माची तिकीट कोणी सांगते, पण दुसरी तिकीट वाचताच येत नाही. कारण दोन्ही तिकीट एका दमानात भेटलेले आहे. जन्माची आणि मरणाची तिकीट सारखीच भेटली आहे. केव्हा समजायचा गाडीच्या खालच्या उतरा लागून स्टेशन आल्यावर याचा काही भरोसा, म्हणून तिकीट देखले ना. या तिकिटीवर समजून घ्यायचं कोणतं किती आयुष्य आहे हे पाहून घ्यायचं, पण ते आपल्याला वाचता येत नाही. म्हणून जन्म मरणाचं करू जर रजिस्टर, मरण्याची जे वेळ आहे या जीवाचा आणि देह जीवाचा जेव्हा संग तुटतो, संबंध तुटतो, ही जे वेळ राहते, तुझं दिवस राहते, ती आहे तारीख. लक्षात ठेवा, प्रत्येकाने तारीख ठरवून आहे, प्रत्येकाची तारीख ठरवून आहे. लक्षात ठेवा, त्या तारखेला भुलायचं नाही. कोर्टाची काय राहते, तारीख राहते. लक्षात ठेवायचं. म्हणून तारीख कोणाला चुकत नाही. तर ते तारीखच्या दिवशी काय होते एवढं सांगतो. तारीख लोक कसे साजरे करते, या दिवशी जे तारीख राहते ना, त्या तारखेवर 3 सण साजरे होते आपले. यक्का जमाना, त्या तारखेवर 3 साजरे करते लोक. त्या तारखेवर, ते तारीख तुम्ही समजून जा, मी फक्त सांगतो. पहिले आहे समजून घ्यायचं, धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी. काय खेळते त्या दिवशी लोक? आपण मारतो आणि ते काय करते? रंगपंचमी खेळते. लक्षात ठेवायचं. शिमग्याची पंचमी 5 यमदूत इथं. मजाक पाहत तुमची कशी करते लोक. तो शिमग्याची पंचमी 5 यमदूत इथं. सालाच पर भोजन सांगतलं नित. त्या दिवशी काय होत माहिती आहे? शेजारची बाई म्हणते, चला म्हणते मुकुटा पाहून येऊ. का पाहून येऊ? अहो, घरापाशी स्वतःच आयुष्यभर समजायचं, त्याच्या तोंडाकडे नाही पाहिलं. आणि आता मेल्यावर कोणता मुकुटा पाहिजे? चाल म्हणते मुकुटा पाहून येऊ, चाल मुकुटा पाहून येऊ. आणि दररोज तुझ्या घरापासून समजून घ्यायचं जाये तर त्याच्याकडे पाहिजे नाही. मेल्यावरच मुकुटा बाजार आहे का? म्हणजे काही मेल्यावर समजून घ्यायचं, काही त्याच्या मुकुटावर काही समजून घ्यायचं, काही दुसरं होते का तयार? अहो, मजा काय सर्व लक्षात ठेवायचं. जे कधी बोलत नाही आयुष्यात ते मुकुटा पाहून येऊ म्हणते. कायचा मुकुटा पाहिजे राहते? गेला मुकुटा, गेली सभा, उडली. कारण हिरे मोती लाल कंकर ऐसं जडीत लेणं फार. सारंगील पदार्थाचं जोहर. हे जे तुम्हाला डोळे दिसते ना, एक दिवस कंकर म्हणजे गोटे होणार आहे, गोटे. लक्षात ठेवायचं. मिल्यावर डोळे तसेच राहते, पण त्याच्यामध्ये जे दृष्टी पाहायची शक्ती राहते ती निघून जाते. कान नेते का देव? कान नेते, कानातली शक्ती नेते. लक्षात ठेवायचं. शरीर नेते, शरीराने या शरीरामध्ये जो चैतन्यमय जीव आहे तो घेऊन जाते. लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही देवा तुमचा जीव, 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 तुम्ही देवा
तुमचा जीव तुम्ही देव तुमचा जीव तुम्ही देव तुमचा जीव तोही घेऊन जाता 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 तुम्ही देव तुमचा जीव तुम्ही देव तुमचा जीव तुम्ही घेऊन जाता तुम्ही घेऊन जाता तुम्ही घेऊन जाता तुम्ही घेऊन जाता तोही 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 घेऊन जाता हे देव तुमचा जीव तुम्ही देवा तुमचा जीव तुम्ही देवा तुमचा जीव तुम्ही देवा तुमचा जीव चतुर्पदा वेदांत काय तर तुम्ही देव तुमचा जीव तोही घेऊन जाता. थोडस विचार करा या गोष्टीचा. जीव देवाचा तो आपल्या घरी घेऊन जाते. कारण इच्छा रहिवासी आहे का? परदेशी होता माझा जीव. इच्छा रहिवासी नाही. लक्षात ठेवा. पाहुणपणा 2 दिवसात. काही लोक पाहुणपणा येते निघतच नाही घरातून. तसं सगळं जीवाचा पाहुणपणासाठी आला पण जाच लागते. म्हणून तुम्ही देव आणि तुमचा जीव थोय घेऊन जाता. हो, जीव देवाचा आणि शरीर कोणाचं? कच्च्या मातीचे बनवले घडे, अंदर पाणी सदा बुडे बुडे. मातीचे हे शरीर कोणाचं? मातीचं. आणि जीव देवाचा. मग आपण कोण? आपलं अस्तित्व काय? विचार करा. लक्षात ठेवा. अहो, जीव देवाचा आणि देव समजून घ्यायचा मातीचा. मग आपण कोण बा? उद्या समजून घ्यायचं. दिवसभर विचार करा. कारण काही विचारासाठी काही गोष्टी सोडा लागत. विचार करा तुम्ही. आता तुम्ही कोण म्हणून? जीव तुमचा नव्हे, शरीरही तुमचं नव्हे. मग तुम्ही कोण? उभा येऊ. तुम्ही कोण होय बा? याचा विचार करा. तर मित्र हो, या तारखेला काय करते लक्षात ठेवा. लोक मजा घेते. मजा आपली वाली शिमग्याची पंचमी 5 शिमगा साजरा करतात. आपण मरतो आणि लोक काय करते? शिमगा करते. लक्षात ठेवायचं. घरचे लोकांची गोष्ट सांगतो. त्याच्यात पहिले समजून घ्यायचं तर बुक्काच टाकते. का टाकते? बुक्का. बुक्का कोण टाकते? बुक्का काय बनते? कोळशाचा. किती महाग आहे हो कोळसा. कोळसा किती महाग आहे. आयुष्यभराला कोळसाच कमावला. लक्षात ठेवायचं. त्या चुलीतल्या कोळशाचा भुरका टाकते त्याच्या बुरावर. थोडा विचार करता. दुसरं काही नाही का टाकायला यायले? अहो, काही टाका. दुसरं सोनं बोनं चांदी. त्या कोळशाचा भुरका करून टाकते. बुक्का. तुले बुक्का. चल फुटी असे जल्दी. मर गया तू.
मग टाकते गुलाल, आणि गुलाल कायच्या पासून बनते? मातीपासून. कायच्या पासून बनते? मातीत रंग. तुम्ही म्हणे एवढं कसं माहिती? मी किराण्यावाला होय ना, जो खपत नाही, जो खपत तोंडमुळ्याच्या कोणत्या ह्या काढ घे, ह्या दे थोडी म्हणते सस्ता दे, काम देत हो सस्ता. काय टाकते तुमच्या उरावर? कमाई केली ना, देवाचं नाव नाही घेतलं ना, काय नाही जाते का भजनाले? काय होते का भजन करू? असं घे ना बुक्का. घे मातीचा गुलाल. आणि ते पैसेवाला घेऊन येते दुकानात. तुम्ही मला रोजचं गिरायक मागायचे 2-3 ठरलेल्या म्हणून अनुभव आहे, म्हणून सांगते रे बा. डालडा का भाव आहे? 160. काकाजी दुसरा नाही का? कातरला कुतरला एखादी खराब वाला आहे ना, तो दे म्हणते. कोणता? कातरला कुतरला बेकारवाला. तो घे. आणि आम्हाला मोठी खुशी येते. उंदराचा डालडा कोण घे? ह्या बरं आहे, ऐकून घ्या. उत्पत्ती द्या. लेखाला वास नाही ना, खाण नाही ना, काही हे घे उत्पत्ती. कोण पाहून आलो वास नाही घालत्या गडबडीत. साऱ्या समजायचं खराब वस्तू, न खापणाऱ्या वस्तू ह्या तुमच्या उरावर टाकते. लक्षात ठेवा. फुलवाला मोठा चत्र राहते, 10 फुलं सल्ले घालूनच ठेवते. कोण पाहायला वेळ आहे? म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, पहिले समजायचा शिनगा, पहिले तुमचा तुमच्यावर समजायचा सर्व शिनगा मजा घेते, धूळवंदन करते. लक्षात ठेवा, काही दुःख नाही कोणाले. मडकेवाल्यापाशी बरोबर काढूनच ठेवते मडकं. टिचकलो टाचकलो टुचकलो. एकदा आला होता प्रसंग, बहुतेक करून समजायचं, तारीख जर असली कीर्तनाची तर कोणी मरो, भजनवाले काही जात नाही. मग ते आम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही नाही का मरान का म्हणते? एकदा तुकारामजी झाडीने प्रश्न केला होता लहानपणी, जेव्हा कळत नव्हतं तेव्हा. तुम्ही बाहेर गावले मार जाता म्हणे समजायचं, तुम्ही मरण तो मग भांडे कोण वाजून म्हणे? म्हणून तू त्याची फिकर नको करू, कारण का बाहेरच राहू ना, मी बाहेरच राहू. म्हणून सांगतो, पहिली गोष्ट धुलीवंदन तुमचं साजरं करते, आणि त्याच्यानंतर समजून घ्यायचं त्यानं नाही पोट भरत तर दुसरा सण होळी साजरा करते. कोणता? केलं बांधून ठेवलं सरणावर. सरणावर ठेवल्याबरोबर तुमची होळी कोण करते? गावातले लोक करते का? नाही, तुमचा बापूस करते. लक्षात ठेवायचं. एवढं कमावून ठेवलं तुला, तुझ्यासाठी काय नाही केलं. तुमची होळी करते. लक्षात ठेवायचं, तुमची होळी तुमच्या देहाची होळी करून टाकते. कोण? आपला मुलगा. लक्षात ठेवायचं. आणि तिसराही सण साजरा करते त्याच्यासोबत, तो आहे दहीहंडी. तो कोणता सण आहे? एकदा प्रसंग झाला, मोडकं घ्यायचो, चला चला बा, आपल्याला खोडी रस्ता येत नाही, आणि ते मोडकही घेतात नाही, आपण त्याच्यात मागावं. काय लोक सांगा, कारण का खोडं रचण्याची एक्सपर्ट लोक आहे गावामध्ये. चांगले रस्ते तर काढून ठेवते, आणि हो करायचं म्हणून म्हणते बरं बा त्यामध्ये कोण वाच करून गेलो बा मागं मागं समजून घ्यायचं मडकं घ्यायला. त्या कुंभारानं सांगितलं, एवढंच होतं, 150 रुपयाचं. तेवढ्याच 150. 50 रुपये आहे बघायची किंमत. 150 भाव करू येत. हा असं काय बसून भाव तुम्ही काय निवडून राहिले? मी म्हणून समजायचं
त्याच्यामध्ये दुसरं भरत आहे म्हणलं हा मग 50 आहे मग आणि मरणाले जर नेलं तर भाव कमी एवढं फसवे द्यावं मित्र आणि ते मोडकं आणलं त्या घड्यामध्ये पाणी भरलं आणि त्याला का गोल 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 घुमवते त्या तुमच्या प्रीताचा भोवत आणला दगड ठोकला का आपटलं लेखाने घड फुटला घडा दहीहंडी झाली आणि तो जो गोटा राहते ज्यांना आपण फोडतो तो 20% थोडस लाग नका येऊ देऊ नाही तर माझ धंदा आहे मीच टीका करेन माझ्या मी नेहमी माझ्यावरच टीका करत राहतो दुसऱ्याला काय करायचं टीका त्या पोराने वाकाले लावते आणि 2 पायातून गोटा मारायला लावते आणि त्या गोट्याची पूजा समजून घ्यायचं 12-10 दिवस करावं लागते लक्षात ठेवायचं तो तरी शुद्ध होत नाही मेला तो शुद्ध नाही या गोट्याचं महत्व आहे लक्षात ठेवायचं कायचं आहे गोट्या अहो सर्व न विचार करता लक्षात ठेवायचं म्हणून याच्यासाठी एक तारीख सांगत तारीख लक्षात ठेव अशी मजा होणार आहे आपल्या लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगितलं पहिल्याच वेळा सांगितलं काय या नाशिवंत देहाची जी गौरी आहे ही गौरी अमर करा लक्षात ठेवायचं नाहीतरी नाचणार नाहीतरी नाचणार नाहीतरी सणणार नाहीतरी सणणार नाहीतरी थांबणार आहेच ना मग याचं सोनं करून टाका याचं सोनं करून चला मग दुसरं चरण बोल